जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड आपली बानू एवढा कसला रे विचार करते कुणाच ठाव पोरगी जेव्हा अशी वागत असल तेव्हा आपण बी जरा विचार कराय हवा. या नाही समजलो आता अरे कसं नाही समजत तुला आजा. हे बघ त्या दिवशी समध्यान मोर म्हणून मी नाही बोललो तुला, पण मला एक सांग बघू, बानूच्या लग्नाचा काय विचार केला आहेस तू? अरे बोल की, का असाच गप बसून राहणार आहेस? नाही म्हणजे अजून विचार नाही केला म्या. हा मला असं वाटतं की आपण जरा दमानं घ्यायला हवं बानूच्या लग्नाचं. वय का? आणि हे असं किती दिवस चालू राहणार आहे? अरे पोरीकडे बघ जरा, लग्नाचं वय उलटून जायच्या समजा नको का कराया? हा बोल की. वय राहू दे पोरी, पुढे पुढे पुढे. आजा येळ जायच्या आधी समध्या गोष्टी व्हाया पाहिजे. आणि मला एक सांग, नाही म्हणजे तू तिच्या लग्नाचं का नाही मनावर घेत आहेस? तुझ्या मनात दुसरं काही आहे का? तू पोरीसाठी दुसरा कोणी बघून ठेवलेला आहे का? अरे आबा तसं नाही रे, तसं अजबत नाही बघ. आणि मी तुझ्यापासून कशाला लपून ठेवू सांग बर? अरे आजा, आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले. बघ येळ जायच्या आधी तुला समजा सावरावं लागल. आजा अरे आता पण तू बापासारखा वागलास, आता माय होय र बातीची. जरा बघ पोरीकडं कशी गप गप झाली बघ. तुला महाराजांनी सांगितलं का तुझं आणि खंडोबाचं लगीन होणार म्हणून? पर असं झालंच नाही तर त्यांचं तर अगोदरच लगीन झालं आहे. तू काय अशीच वाट बघत बसणार आहेस का? पोरीचं लगीन करायची वेळ आली आणि पोरगी लग्नाला तयारच नाही. काय सांगावं त्यानं वस्तीवरच्या लोकांना? मला असे तुला खेदाने सांगावेसे वाटते की जरी मी तुला असं सांगितलं असेल की तुझं आणि श्री खंडेरायांचं लग्न होईल, तरी ते शक्य होणार नाही. राजा तुझ्याशी बोलतोय मी. ध्यान कुठे आहे तुझं? ते बघ आजा, तू आणि बानू मला काय परकी ना. बानू मला माझ्या पोरी सारखीच आहे, म्हणून तर आलो मी सांगाया. अरे आबा अरे सगळं समजतंय अरे, पण वळत नाही बघ. अरे वस्तीवर एखादा पोरगा बघायचा आणि लावून द्यायचं लगे. त्या तेवढा विचार कसला करायचा? आजा तरणी पोर म्हणजे पदरातला निखारा, हे म्या तुला समजावून सांगायला हवं. अरे पण बानू म्हणते की तिच्या लग्नाची घाई नाही करायची. आजा केस पिकलं तुझं, तुला मी आता कसं समजावून सांगू? ते बघ वस्तीवर एखादं पोरगा बघून लगीन लावून दिलं तर बानू तुझ्या डोळ्यामोरच राहील. पण वस्तीच्या बाहेर लग्न लावून देऊन तिला जर उद्या काही झालं तर कोण बघणार आहे? आजा बानू पाणी आण बेळा. आजा पाणी.
हळू खा. साव साव. म्हाळसा, लतिका, हे बघ, नवीन पगडी, नवीन दागिने, नवीन पितांबर. कसं आहे हे? खूप छान आहे. आणि ही पगडी तर इतकी छान आहे की चेहरा अगदी खुलून दिसेल त्याचा. आणि आणि हे दागिने, म्हाळसा, तू इतक्या आनंदाने करतेस ते छान होणारच. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालंय बघ मला. प्रेम करायची तुझी रीतच वेगळी आहे. प्रेम करायचं म्हटल्यावर इतकं करतेस की स्वतःलाही विसरून जातेस तू. अगं, कोण कुठला तो मुलगा? सगळं आयुष्य व्यापून टाकलंय त्याने या दिवसात. म्हाळसा, सावर स्वतःला. हा, नाही लतिका, मला हातचं राखून प्रेम नाही करतायत. माझ्या आत जे काही आहे ना ते सगळं उधळून टाकावं असं वाटतं मला त्याच्यावर. मी आलो. अरे, आलास तू? मी किती वाट पाहत होते तुझी. कुठे होतास तू? मी इथेच होतो. हे बघ, मी तुझ्यासाठी काय तयार केलं आहे. हे सगळं माझ्यासाठी? हो, हे सगळं तुझ्यासाठी. आपण हे घालून पाहायचं का? हो. हे काय केलंस? तुला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मी तुला काजळ लावलं आहे. आम्ही तुमच्याचकडे येणार होतो हे कपडे आणि दागिने दाखवायला. या रूपाचं काय वर्णन करावं, माझ्याकडे तर शब्दच नाही. मी उद्या जाणार आहे. काय म्हणालास तू? मी उद्या जाणार आहे.
कुठे चाललायस तू? काय चाललायस? मला सोडून नको ना जाऊ. लक्ष्मी देवी, तुम्ही तरी सांगा ना याला. माझं काम झालं, मला जायलाच हवं. नाही, मी नाही जाऊ देणार तुला. तू गेलास तर मी कोणाशी खेळू? मी कोणाच्या मागे धावू? मी कोणासाठी स्वयंपाक करू? मी कोणाला कुशीत घेऊ? म्हाळसा, त्याला स्वगृही जायचं असेल. असं का होतं? मी ज्यांच्यावर प्रेम करते तेच माझ्यापासून दूर जातात. माझ्या प्रेमात असं काय आहे की मी माझ्या प्रेमाने कोणाला बांधून नाही ठेवू शकत? बानू, माझ्या संग बी बोलणार नाही होय. आजाला विचारलं तर तो तर काय बी बोलायला मागत नाही. पण तू तरी सांग, काय ग? काय सांगू आबा? आत्ता नाही करायचं लगीन मला. हे बघ पोरी, अगं तरणीसाठी पोरगी घरला राहिली तर कसं दिसेल ते? हे बघ, तुझ्या एवढ्या पोरींची वस्तीवर लगीन झाली, 4-4 पोरं बाळा झाली त्यासने, आणि असाच जर येळ गेला तर मग वस्तीवर तुझ्यासाठी लग्नाला पोरगा बी गावायचा नाही आपल्याला. पर आता तू म्हणशील यो आबास नुसताच बोलतो, पर असं नाही. अगं या म्हाताऱ्यानं जगणं बघितलंय, जगण्याची रीत बघितली. हे असं बरोबर नाही पोरी. आबा, लहान तोंडी मोठा घास घेते. पर तुला दुखवायचं म्हणून. बोल बोल, तुझ्या मनात जे काही असेल तर बोल पोरी, बोल. आत्ता माझ्या लग्नाचा विचार नका करू. मला वाटेल तेव्हा मी सांगाल ना. या तरी आता काय बोलणार? आता तुझ्या मनातच नाही म्हणल्यावर काय बोलावं कळत नाही बा. अरे एक सांगतो पोरी, वस्तीवर लगीन करून राहिलीस तर बापाला बी मोठा आधार असतो. मग म्हातारा झाल्यावर आपल्या पोरांबेगर कोण आधार देतं माणसाला सांग? आता तुझं लगीन दुसरीकडे झाल्यावर राजाच्या मनाला बी घोर लागून राहणारच ना. कर, विचार कर, नंतरच्या पुढ्यांदा बोलू आपण. पर या म्हाताऱ्याचे बोल ध्यानात ठेव पोरी. विचार कर, विचार कर ग पोरी, विचार कर, विचार कर. तुम्ही इथेच आहात का? काय झालं? श्री गणेशांनी म्हाळसा देवींना जाण्यासंदर्भात सांगितलं आहे. श्री गणेशाच्या प्रस्थानाचा क्षण आज न उद्या येणार होताच, परंतु म्हाळसा देवींना जड जाईल ते. 4च दिवसात किती जीव लावला होता त्यांनी त्यांच्यावर. मी समजू शकतो, पण त्यांचं इथून जाणं अपरिहार्य आहे. ते गणपती आहेत, गणांचे अधिपती आहेत.
त्यांना आणखीनही मोठी दायित्व आहेत. अहो परंतु आईचं मन आहे ते, हे त्यांना कसं समजावणार? ते सोपं नाही. त्या श्री गणेशांना घेऊन श्री खंडेरायांकडे जायला निघाले आहेत. आपणही तिथे जायला हवं. बर, चला. हा काय म्हणतो आहे तुम्हाला कळलं का? काय झालंय? हा म्हणतो आहे की मी उद्या स्वगृही जाणार आहे. तुम्हाला हे ठाऊक आहे का? हो. मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही कोणतीही गोष्ट माझ्यापासून जाणीवपूर्वक लपवता. असं काही नाहीये म्हाळसा, पण आलेल्या अतिथीला आपण जाऊ नको असं कसे म्हणणार? तो आता केवळ अतिथी नाही राहिला. जेजुरी गडावर मी जेही आनंदाचे क्षण घालवले आहेत त्यात सर्वाधिक आनंद मला त्याच्या सहवासात मिळालाय. माझा जीव गुंतलाय हो त्याच्यात. त्याला नका जाऊ देऊ. दुःखी होऊ नकोस. तुझ्या डोळ्यात पाणी आले तर मला वाईट वाटेल. हो ना, तुला जर माझी एवढी काळजी वाटते तर जायचा विषय का काढतोस? प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही तरी याला समजवा. हा माझ्यासोबत राहील तर मी नेहमी आनंदी राहीन. मला आणखीन काही नको. देवी, मला तुमच्या भावना कळताय. या मुलावरचे तुमचे प्रेम मी समजू शकतो. कुठल्या ना कुठल्या जन्माचे ऋणानुबंध असल्याशिवाय अशा गाठी भेटीही होत नाहीत. आणि अशी नातीही तयार होत नाहीत. जर योग असेल तर तुम्हा दोघांची भेट पुन्हा होईल. नाही, पुन्हा नाही. मला आज आत्ता या क्षणी त्याचा सहवास हवा आहे. मी तुला नाही जाऊ देणार कुठे. तू कुठे नको जाऊ. तुमच्या डोळ्यात पाणी दिसले तर मी कसे जाणार? मी आजपर्यंत तुमच्याकडे कोणताही हट्ट धरला नाही. माझ्या आनंदासाठी एवढं करा. मी ह्याला माझ्यापासून कुठेही दूर जाऊ देणार नाही. भाषेची समजूत कशी काढावी ते मला कळत नाही.
तसं तिचं काहीच चुकत नाही. हा हट्ट ती नाही, तिचे मातृत्व करत आहे. मी काय म्हणते, आपण श्री गणेशाला अशा परिस्थितीत म्हाळसासाठी इथेच थांबून घेतलं तर? नाही, ते योग्य होणार नाही. परंतु का? यानंतर श्री खंडेराय म्हाळसा देवींना सोडून बाणाईकडे जाणार आहेत. श्री गणेश जर येथे थांबले तर म्हाळसा देवींसाठी सगळ्याच गोष्टी क्लिष्ट होतील.